सध्या न्यायाचे देवता शनी मीन राशीत आहेत आणि शनी साधारण 2.5 वर्षांनी राशी बदलतात। तर 9 ग्रहांमध्ये शनी हे असे एकमेव ग्रह आहेत ज्यांच्यासाठी 7.5 आणि ढय्या यांचा संबंध आहे। त्यामुळे शनी ज्या राशीत असतात त्या राशीवर तसेच तिच्या आधी नंतरच्या राशींवर 7.5चा प्रभाव राहतो। सध्या शनी मीन राशीत असल्यामुळे कुंभ आणि मेष राशीवरही 7.5चा प्रभाव आहे। सध्या मीन राशीवर शनीची 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे। 7.5 मध्ये प्रत्येक 2.5 वर्षांचे असे 3 टप्पे असतात। 7.5चा दुसरा टप्पा सर्वात जास्त त्रासदायक मानला जातो। या काळात माणसाच्या आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर, करिअरवर आणि नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होतो। शनी 3 जून 2027 रोजी मीन राशीतून मेष राशीत जातील आणि तेव्हा मीन राशीवरील 7.5चा दुसरा टप्पा संपेल। यानंतर शनी मेष राशीत असताना मीन राशीवर 7.5चा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू राहील। तर शनी 8 ऑगस्ट 2029 रोजी वृषभ राशीत जातील तेव्हा मीन राशीवरील 7.5 संपूर्णपणे संपेल आणि शनीच्या त्रासातून दिलासा मिळेल। मीन राशी, तुमच्या जीवनात सध्या चालू आहे तो काळ साधा नाही। हा काळ आहे परीक्षेचा, परिवर्तनाचा आणि नियतीच्या खोल रहस्यांचा। शनीची 7.5चा दुसरा टप्पा हा फक्त त्रास देण्यासाठी नसतो, तर तुम्हाला आतून मजबूत बनवण्यासाठी असतो। पण हो, हा टप्पा खूप काही हलवून टाकतो। या काळात तुम्हाला असे वाटू शकते की सगळं हातातून निसटतंय, नात्यांमध्ये दुरावा येतोय आणि आर्थिक ताण वाढतोय आणि मनावर एक अनामिक दबाव आहे। पण इथेच आहे एक गुपित, शनी कधीही विनाकारण त्रास देत नाही। तो फक्त तेच काढून घेतो जे तुमच्यासाठी योग्य नाही। जे नाते खोटे आहे ते तुटेल, जे काम तुमच्यासाठी योग्य नाही ते थांबेल आणि जे स्वप्न तुमचं खरं आहे त्यासाठी तुम्हाला तयार केलं जाईल। 3 जून 2027 पर्यंतचा हा काळ म्हणजे जणू अंधारात चालण्याचा प्रवास आहे, जिथे तुम्हाला वाटेल आता काहीच उरलं नाही। पण याच अंधारातून तुमचं खरं सामर्थ्य बाहेर येणार आहे। जे लोक संयम ठेवतील, मेहनत सोडणार नाहीत आणि स्वतःवर विश्वास ठेवतील त्यांच्यासाठी शनी एक दिवस अनपेक्षित बक्षीस घेऊन उभा राहील। हा टप्पा म्हणजे राहत आणि परिणामांचा काळ असेल। जे तुम्ही सहन केलं त्याचं फळ मिळायला सुरुवात होईल। आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल, नवीन संधी तुमच्यासमोर येतील आणि सर्वात महत्त्वाचं, मन शांत होईल। हा काळ तुम्हाला शिकवेल तुम्ही कितीही तुटलात तरी पुन्हा उभं राहू शकता। मीन राशी, अंतिम सत्य 8 ऑगस्ट 2029 नंतर जेव्हा 7.5 पूर्णपणे संपेल तेव्हा तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही। तुम्ही अधिक मजबूत असाल, अधिक शहाणे असाल आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा पूर्णपणे बदललेला असेल। लोक म्हणतील तुमचं नशीब बदललंय, पण तुम्हाला माहीत असेल हे नशीब नाही, हा तुमचा संघर्ष आहे। शनी तुमचा शत्रू नाही, तो तुमचा गुरु आहे। तो तुमचं आयुष्य तोडत नाही, तो ते घडवत आहे। म्हणून घाबरू नका। हा काळ कठीण आहे पण तुमचं भविष्य याच काळात तयार होत आहे। मीन राशी, आता आपण थोडं खोलात जाऊया, कारण हा काळ फक्त 7.5 नाही तर ग्रह ताऱ्यांची एक मोठी योजना आहे जी तुमचं आयुष्य हळूहळू बदलते आहे। करिअर आणि जॉब अचानक वळणांचा काळ। या काळात तुम्हाला वाटेल की मी इतकी मेहनत करतोय तरीही स्थिरता का नाही, कारण शनी तुमची परीक्षा घेतोय तुमची खरी दिशा शोधण्यासाठी। अचानक जॉब चेंज होऊ शकतो, काहींना जॉब लॉस किंवा प्रेशर येऊ शकतं, पण जे टिकतील त्यांना 2027 नंतर एक स्थिर आणि पॉवरफुल पोझिशन मिळू शकते। मीन राशी, या काळात जे काम तुम्हाला खूप त्रास देते तेच कदाचित तुम्हाला तुमच्या खऱ्या करिअर पाथकडे ढकलते। तुम्ही नोटीस केलं असेल, पैसा येतात पण अचानक खर्चही वाढतो, कारण शनी इतर ग्रह तुमचं फायनान्शियल डिसिप्लिन टेस्ट करत आहेत। अनावश्यक खर्च टाळा, जुने कर्ज फेडण्याची वेळ येऊ शकते। गुंतवणूक करताना खूप सावध राहा। 2027 नंतर अचानक तुमची फायनान्शियल ग्रोथ दिसू शकते, जसं एखादं दार अचानक उघडतं। या काळात तुमच्या आयुष्यात येणारी माणसं कर्मानुसार येतात। जुने नाते तुटू शकतात, काहींना धोका किंवा गैरसमज होऊ शकतो, पण ज्यांचं नातं खरं आहे ते अजून मजबूत होतील। उशीर होऊ शकतो पण योग्य व्यक्तीच येईल। 2027 नंतर लग्न योग जास्त स्ट्रॉंग होतात। मीन राशी, शनी देवांविषयी एक मोठं सत्य आहे जे फार कमी लोकांना माहीत असतं। शनिदेव फक्त शिक्षा देणारे नाहीत, ते न्याय देणारे, उंचावर नेणारे आणि आयुष्य घडवणारे गुरु आहेत। खऱ्या ताकदीची ओळख करू देतात। शनिदेव तुमच्यावर कठीण प्रसंग टाकतात, पण त्या प्रत्येक प्रसंगातून ते तुम्हाला दाखवतात तुमच्यात किती शक्ती आहे। ज्याला स्वतःची ताकद कळते त्याला कोणीही हरवू शकत नाही। खोटं दूर करून खरं देतात। तुमच्या आयुष्यात जे लोक खोटे आहेत, स्वार्थी आहेत, शनिदेव त्यांना हळूहळू दूर करतात
आणि जे खरंच तुमचं आहे त्यांना तुमच्याजवळ टिकवून ठेवतात. शून्यातून शिखरावर नेण्याची ताकद देतात. शनिदेव अनेकदा माणसाला शून्यावर आणतात, पण तेच माणूस पुढे जाऊन इतकं मोठं यश मिळवतो की लोक आश्चर्यचकित होतात. कारण शनिदेव आधी तुम्हाला तयार करतात आणि मग उंचावर नेतात. संयम आणि शिस्त शिकवतात. आज जे काही कठीण वाटतंय तेच उद्या तुमचं सर्वात मोठं शस्त्र बनेल. शनिदेव तुम्हाला शिकवत आहेत, घाई नको, मेहनत सोडू नका आणि योग्य मार्ग सोडू नका. कर्माचं फळ देणारे शनिदेव कधीही अन्याय करत नाहीत. तुम्ही चांगलं करत असाल तर उशीर का होईना पण मोठं फळ मिळणारच. जर तुम्ही तुमच्यावर अन्याय करत असेल तर त्यांनाही त्यांच्या कर्माचं फळ मिळणारच. शनिदेव तुमचं आयुष्य कठीण करत नाहीत, ते मजबूत बनवतात. मीन राशी, आज तुम्ही ज्या वेदना, संघर्षांनी, अडचणी अनुभवत आहात त्याच तुमच्या उद्याच्या यशाची पायाभरणी आहे. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, धन्यवाद शनिदेवा, तुम्ही मला तोडलं नाही, तुम्ही मला घडवलं. मीन राशी, तुमचा स्वभावच तुमची सर्वात मोठी ताकद आहे आणि हेच तुमचं खरं दैवी वरदान आहे. मनाने खूप शुद्ध आणि दयाळू. तुमच्या मनात कोणासाठीही वाईट नसतं. तुम्ही लोकांना समजून घेता, त्यांच्या भावना जाणता. हीच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते. जिथे लोक स्वार्थ बघतात तिथे तुमची माणुसकी बघता. तुम्हाला अनेकदा आधीच जाणवतं कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे. हे काही साधं नाही, ही तुमच्यातली दैवी शक्ती आहे. मीन राशीचे लोक फक्त जगत नाहीत, ते मोठं स्वप्न पाहतात आणि हीच स्वप्न एक दिवस सत्यात उतरवतात. कारण तुमच्यात कल्पनाशक्ती अफाट असते. तुमच्यासाठी नाती म्हणजे सगळं काही. तुम्ही एकदा कोणावर प्रेम केलं तर ते पूर्ण मनाने करता आणि हीच गोष्ट तुम्हाला खास बनवते. कारण आजच्या जगात खरं प्रेम करणारे लोक खूप कमी आहेत. मीन राशीवर दैवी शक्तीचा विशेष आशीर्वाद असतो. तुम्हाला देव, श्रद्धा, ध्यान याकडे नैसर्गिक ओढ असते. कठीण काळातही तुम्ही आतून मजबूत राहता आणि हीच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा अधिक शांत आणि स्थिर बनवते. मीन राशीचे लोक कधीच पूर्णपणे हरत नाहीत. ते तुटतात, ते रडतात, पण शेवटी पुन्हा उभे राहतात, आधीपेक्षा जास्त मजबूत बनून. मीन राशी, तुमचा स्वभावच तुमचं भाग्य आहे. जर कधी कधी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेईल, पण एक दिवस हाच स्वभाव तुम्हाला अशा ठिकाणी नेईल जिथे लोक तुमचा आदर करतील आणि तुमचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. कारण तुम्ही साधे नाही, तुम्ही खास आहात आणि तुमच्यातच तुमचं भविष्य लपलेलं आहे.